हॅलो स्टुडंट्स, मेड फॉर पॉलिटेक्निक ऑनलाइन क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण शिकणार आहे मोड्स ऑफ कम्युनिकेशन. ओके, तुमच्या पहिल्या युनिट मधला जर फिक्स 4 मार्क्सचा जर क्वेश्चन कोणता असेल, 4 पण असू शकतो, 6 पण असू शकतो, तर हा तुमचा क्वेश्चन असणार आहे ज्याचे तुम्हाला फिक्स 4 मार्क्स मिळणार मेन पेपर मध्ये किंवा युनिट टेस्ट मध्ये पण. म्हणजे या युनिट मधला हा तुमचा एक फिक्स वाला 4 मार्काचा क्वेश्चन झाला. राईट. आता हे जे मोड्स ऑफ कम्युनिकेशन आहे, बेसिकली हे जे मोड्स ऑफ कम्युनिकेशन आहे याला आपण म्हणतो कम्युनिकेशन बेस्ड ऑन डायरेक्शन ऑफ कम्युनिकेशन. ओके, कम्युनिकेशनचे खूप सारे प्रकार पडतात, अॅनालॉग कम्युनिकेशन, डिजिटल कम्युनिकेशन वगैरे वगैरे. त्यापैकी ही एक सिंपल कॅटेगरी आहे ज्या कॅटेगरीमध्ये आपण शिकणार डायरेक्शन ऑफ कम्युनिकेशन. म्हणजे ट्रान्समीटर आणि सेंडर या दोघांमध्ये जी कम्युनिकेशनची डायरेक्शन आहे त्या डायरेक्शनला अनुसरून त्याला कन्सिडर करून जे क्लासिफिकेशन पडलेलं आहे ते म्हणजे आहे तुमचं मोड्स ऑफ कम्युनिकेशन. ओके, आता इथे तुम्हाला 3 मोड्स ऑफ कम्युनिकेशन दिसत असते आहेत, सिम्प्लेक्स मोड, हाफ डुप्लेक्स मोड आणि फुल डुप्लेक्स मोड. ओके, याच्या पुढच्या पेजेस वरती या प्रत्येकाबद्दल डिटेल लिहिलेलं आहे, बट याच पेज वरती तुम्हाला इथे जातानाच हे तिन्ही मोड पाठ होऊन जातील. ओके, आणि हे पाठ करायचे पण आहेत, म्हणजे हे तुमचा फिक्स क्वेश्चन झाला. ओके, आता बेसिकली यांचं जे क्लासिफिकेशन आहे, काही जण थोडंसं एक्स्ट्रा सांगावं ज्यांना वाटते ना, त्यांनी काय सांगतात बिनकामाचं की हे कम्युनिकेशन मोडचे 2 टाइप्स पडतात. किती टाइप पडतात? 2. पहिला टाइप सांगतात सिम्प्लेक्स, जे की आपला पण कोणता आहे? सिम्प्लेक्स आहे, बरोबर आहे, राईट. दुसरा टाइप सांगितलेला असतो डुप्लेक्स. दुसरा टाइप कोणता असतो? डुप्लेक्स, राईट. डुप्लेक्स मध्ये 2 टाइप्स राहणार. ओके, डुप्लेक्स मध्ये 2 टाइप राहणार. एक राहणार तुमचा हाफ डुप्लेक्स आणि दुसरा राहणार तुमचा फुल डुप्लेक्स. ओके, मग हे जे क्लासिफिकेशन आहे म्हणजे जी ट्री डायग्राम आहे, ट्री डायग्राम तुम्ही अशा प्रकारे पण ड्रॉ करू शकता किंवा अशा प्रकारे पण ड्रॉ करू शकता, राईट. सो कम्युनिकेशन बेस्ड ऑन डायरेक्शन ऑफ कम्युनिकेशन मध्ये किती टाइप्स आहेत? 2 का 3? व्हॉट एव्हर तुम्हाला जे म्हणा वाटेल ते तुम्ही म्हणू शकता, राईट. पहिला, दुसरा, तिसरा, हे 3 पार्ट झाले. ओके, आता इथंच तुम्हाला ओव्हरव्ह्यू सांगतो, ते ओव्हरव्ह्यू अगोदर पाठ करून घ्या आणि त्याच्यानंतर मग आपण प्रत्येक पॉइंट डिटेल मध्ये पाहूया. ओके, सगळ्यात पहिला असेल तुमचा सिम्प्लेक्स कम्युनिकेशन. सिम्प्लेक्स कम्युनिकेशनचा अर्थ असतो 1 वे कम्युनिकेशन. कोणतं कम्युनिकेशन? 1 वे कम्युनिकेशन. 1 वे कम्युनिकेशन म्हणजे यामध्ये फक्त एक ट्रान्समीटर असेल, एक किंवा एकापेक्षा जास्त काय असतील? रिसिव्हर असतील. ज्या केसमध्ये फक्त ट्रान्समीटरच रिसिव्हरला डेटा सेंड करू शकतो. ओके, त्याच्या अपोजिट मध्ये म्हणजे रिसिव्हर ट्रान्समीटर सोबत कॉन्टॅक्ट करूच शकत नाही. रिसिव्हर ट्रान्समीटर सोबत कॉन्टॅक्ट करू शकत नाही, म्हणजे रिसिव्हर आणि ट्रान्समीटर मध्ये कम्युनिकेशन होणार नाही. कम्युनिकेशन कुठून सुरू होईल? ट्रान्समीटर पासून. जाईल कुठे? वापस रिसिव्हरने जर रिप्लाय दिला तर रिसिव्हर कडून रिप्लाय तुमच्या ट्रान्समीटर कडे येऊ शकत नाही. म्हणूनच याला काय म्हणलं जातं? 1 वे कम्युनिकेशन. दॅट इज युअर सिम्प्लेक्स मोड. याचं एक्झाम्पल काय आहे? टीव्ही ब्रॉडकास्टिंग किंवा रेडिओ ब्रॉडकास्टिंग. ओके, असं कन्सिडर करा की टीव्हीवर आपण एखादं ते सिरियल वगैरे पाहतोय, सास भाऊचे सिरियल वगैरे राहतात, राईट. त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं, राईट, तिची ननंद काय करते, पायऱ्यावर असं तेल वगैरे टाकून ठेवते, ही आपली हिरोईन येत राहते मस्त, राईट. येताना आपण असं घरी, आता आईच्या पण मनामध्ये किती येतं, सांगा तिला, सांगा, आपण ओरडून थांब थांब, तेल आहे, तेल आहे, थांब. पडली, ऐकू जाते का तिला? नाही जात ना. तुम्ही किती प्रयत्न केला, बरोबर आहे, बट ती जे बोलते ती तुम्हाला ऐकू येते का नाही? बरोबर. म्हणजे तुमचा टीव्ही कोण आहे? ट्रान्समीटर आहे, बरोबर. तुम्ही कोण आहे? राईट, बरोबर. तर ट्रान्समीटरने बोललेलं रिसिव्हरला ऐकायला येते, बट रिसिव्हरने बोललेलं ट्रान्समीटरला ऐकायला येते का? नाही. ठीक आहे, सेम टू सेम रेडिओचं झालं. सेम टू सेम रेडिओचं. रेडिओवर ते फोन फरमाईश वगैरे म्हणून एक कार्यक्रम असते, त्याच्यामध्ये ते रेडिओचे जे अँकर्स असतात त्याला आरजे म्हणतात, रेडिओ जॉकी. ते तुम्हाला म्हणतायत, आप बोलिए, आपके पसंद का गाना हम चलाएंगे, असं तसं. आपण ओरडून सांगतोय ते गाणं लाव 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 लाव, त्याला ऐकू येते का? त्याने काय म्हणते, आमचा नंबर घ्या, मला फोन करून सांगा. कारण त्याला माहिती आहे की रेडिओ कसा आहे? सिम्प्लेक्स आहे. सिम्प्लेक्स मध्ये काय होतं?
वन वे कम्युनिकेशन. क्लिअर झालं? राईट. हे तर मी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन मधले एक्झाम्पल सांगितले जे की अस्तित्वात हेच राहतं. आता याचा यूज कम्प्युटर्स मध्ये कुठं आहे? माऊस आणि सीपीयूचं कनेक्शन. माऊस कडून इन्फॉर्मेशन सीपीयू ला जाते, बरोबर. सीपीयू कडून माऊसला इन्फॉर्मेशन येत नाही. वन वे कम्युनिकेशन झालं, बरोबर. सीपीयू कडून मॉनिटरला इन्फॉर्मेशन जाते, मॉनिटर कडून सीपीयू कडे इन्फॉर्मेशन येत नाही. सो धिस इज कॉल्ड ॲज सिम्प्लेक्स कम्युनिकेशन. हा क्वेश्चन प्रत्येक वेळेस, हा जो पॉइंट आहे, आता बेसिकली जसं तुम्हाला मी नेहमी सांगतो की हा सब्जेक्ट जो आहे डीसीएन म्हणजे हे आयटी वाल्यांचा सब्जेक्ट आहे आणि सीएनडी म्हणजे हा इलेक्ट्रॉनिक्स वाल्यांचा सब्जेक्ट आहे. इलेक्ट्रॉनिक्सच्या सेम 6 ला सब्जेक्ट आहे हा, जो आयटी कम्प्युटर पूर्ण ग्रुपला 4थ्या सेमिस्टरला दिलेला आहे. ठीक आहे. त्यामध्ये ज्या कोणत्या इलेक्ट्रॉनिक ब्रांचला कधीही जर हा सब्जेक्ट असेल तर हा 4 किंवा 6 मार्काचा क्वेश्चन फिक्स असतो त्यांना. 6 मार्काला आलं तर एक एक मोड आपल्याला किती मार्क्ससाठी लिहायचा आहे? 2 मार्क्ससाठी. त्याच्यामध्ये व्यवस्थित एक मस्त डायग्राम काढायची, जेवढी मी थेरी समजून सांगितली तेवढी थेरी लिहायची आणि त्यानंतर त्याचे एक्झाम्पल्स लिहायचे. क्लिअर? त्यानंतर जर पाहिलं तर आहे तुमचा सेकंड नंबरचा कोणता? नीट समजून घ्या आता. डुप्लेक्स म्हणजे बाय डायरेक्शनल. डुप्लेक्स म्हणजे हाफ डुप्लेक्स जर म्हणलं तर बाय डायरेक्शनल आहे बट नॉट ऍट द सेम टाइम. राईट? नॉट ऍट द सेम टाइम म्हणजे नॉट सायमल्टेनियसली. जसं फॉर एक्झाम्पल आता इथं तुम्ही सगळेजण माझ्या पुढे बसलेले आहे, मी बोलत आहे, तुम्ही ऐकत आहे, मी ट्रान्समीटर आहे आणि तुम्ही रिसिव्हर आहात. क्लिअर? मी प्रश्न विचारला त्यावेळेस तुम्ही प्रश्न ऐकून घेता, त्यावेळेस तुम्ही बोलू शकता का? नाही. पण माझा प्रश्न विचारला झाल्यानंतर मी थांबणार आणि तुमचं उत्तर मी ऐकून घेणार, म्हणजे तुम्ही ट्रान्समीटर होणार आणि मी. राईट. मग आता तुम्ही मला सांगा मी कोण आहे? ट्रान्समीटर आहे का रिसिव्हर आहे? बोथ, बट नॉट ऍट द सेम टाइम. मी ट्रान्समीटर आहे और रिसिव्हर आहे. जेव्हा मी ट्रान्समिट करतोय तेव्हा मी रिसिव्ह करू शकत, आणि जेव्हा तुम्ही रिसिव्ह करताय तेव्हा तुम्ही ट्रान्समिट करू शकत. दिस इज कॉल्ड ॲज हाफ डुप्लेक्स. सो हाफ डुप्लेक्स इज बाय डायरेक्शनल बट नॉट ऍट द सेम टाइम, किंवा नॉट ऍट द सेम टाइम सोपा शब्द वाटतो, त्या ठिकाणी सायमल्टेनियसली म्हणायचं. ओके. सिम्प्लेक्स इज वन वे म्हणजे युनिडायरेक्शनल कम्युनिकेशन. डुप्लेक्स मध्ये 2 टाइप. पहिला हाफ डुप्लेक्स. हाफ डुप्लेक्स इज बाय डायरेक्शनल बट नॉट. याचं एक्झाम्पल असतं वॉकी टॉकी. ठीक आहे. ट्रॅफिक पोलिसवाल्यांकडे वॉकी टॉकी राहते, असं गाडीमध्ये ठेवलेलं राहतं. कंटिन्युअसली त्याच्यावर आवाज येतच राहतो, बरोबर. त्यांनी त्या आवाजाला इग्नोर करतात, म्हणजे ते आवाज त्याच्यावर ऐकू येतोय म्हणजे तो रिसिव्हर आहे. सगळे समजा फॉर एक्झाम्पल पांडू हवालदार नावाचा कोणतरी पोलिसवाला आहे, तो तिथं गाडीमध्ये बसलेला आहे, वजिराबादला थांबलेला आहे. त्या माईकवर, त्या वॉकी टॉकीवरती आवाज आला, पांडू हवालदार कुठे आहे तुम्ही, कुठे आहे तुम्ही, असं म्हणतात. म्हणलं की त्यानं काय करते, आपल्याला बोलता येत म्हणते, पटकन जाते, ते घेते, त्याच्यावर एक रेड कलरचं स्विच राहते किंवा ब्लॅक कलरचं स्विच राहते, कलर कोणताही देऊ दे, आपल्याला काय करायचं, बरोबर. ते स्विच त्याने दाबला की तो डिव्हाइस ट्रान्समीटर म्हणून काम करतो. स्विच सोडला की काय म्हणून काम करणार? आता नीट लक्ष द्या, जेव्हा हे मिलिटरीचे लोक किंवा एअरपोर्टचे लोक एकमेकांसोबत कम्युनिकेशन करतात की नाही, कम्युनिकेशन करताना त्यांची पद्धत कशी राहते बघा. राईट. तुम्ही तुमच्या लोकेशनवर पोहोचलात का? ओव्हर. राईट. मग आता त्यानं बोलते, हो आम्ही पोहोचलो बट जाताना आम्हाला थोडासा त्रास झाला. ओव्हर. ठीक आहे. आता तिथे पोहोचा, तिथे गेल्यानंतर या लोकेशनवरती जा, तिथे तुम्हाला हा माणूस भेटेल, त्याला आमचा रेफरन्स सांगा आणि तुम्ही तिथे स्टे करू शकता. ओव्हर अँड आउट. हे शब्द ऐकले असतील तुम्ही, मिलिटरीचे जे बोलतात ते ओव्हर असं का बोलतात? ओव्हर शब्द बोलला याचा अर्थ झाला की आमचं वाक्य पूर्ण झालंय. असं का करावं लागतं? कारण जर ते बटन सोडलं तर पुढच्याला ऐकू जाईल का? उद्या ट्युशन, बटन सोडून टाकलं, अरे मला और तर म्हणू द्या, उद्या ट्युशन आहे, तुम्ही बटन सोडून टाकलं. मी काय म्हणणार होतो, उद्या ट्युशन आहे असं तुम्हाला वाटत असेल, पण उद्या सुट्टी देणार आहे मी. ओव्हर असं म्हणलं तर काय झालं? वाक्य पूर्ण झालं. तुम्ही कुठपर्यंत ऐकलं? उद्या ट्युशन आहे, बंद करून टाकलं. आता तुमचं कम्युनिकेशन, माझं कम्युनिकेशन पूर्ण झालं का? नाही. कारण आपण कोणती सिस्टम वापरत आहे?
हाफ डुप्लेक्स मध्ये जर तुम्ही ऐकत असेल तर तुम्ही बोलू शकत नाही, बोलत असेल तर ऐकू शकत नाही. दॅट्स वाय वी नीड धिस टाइप ऑफ सिस्टम. कळलं? याचं एक्झाम्पल काय मग? वॉकी टॉकी किंवा मिलिटरी टेलिफोन्स वगैरे वगैरे जे आहेत ते कोण राहतात आपले? हाफ डुप्लेक्स मध्ये मी ट्रान्समीटर और रिसिव्हर आहे. फुल डुप्लेक्स मध्ये मी तुम्ही सगळे. बरोबर. कळलं? सिम्प्लेक्स इज वन वे युनिडायरेक्शनल. हाफ डुप्लेक्स इज टू वे और बाय डायरेक्शनल बट नॉट एट द सेम टाइम. आता तिसरा असेल हाफ फुल डुप्लेक्स. फुल डुप्लेक्स काय राहणार हो? डुप्लेक्स म्हणजे बाय डायरेक्शनल आहेच, बरोबर आहे. डुप्लेक्स म्हणजे काय? बाय डायरेक्शनल. बट बाय डायरेक्शनल कसं? सायमल्टेनियसली म्हणजे ऍट द सेम टाइम. जसं आपण मोबाईलवर बोलतो. ठीक आहे. हा बोल भाऊ. हो बोल. नाही तू ऐक. नाही नाही तू ऐक. मी बोलतो. तू ऐक. मी बोलतो. तू बोलतो. मी ऐकतो. राईट. आपण सायमल्टेनियसली काय करू शकतो? बोलू पण शकतो, ऐकू पण शकतो. सॅटेलाइट कम्युनिकेशन, मोबाईल कम्युनिकेशन, इव्हन आपला इंटरनेटचं पण जिथं तुम्हाला सिम्बॉल दिसतं तुमचं ते VoLTEच्या बाजूला, तिथं दोन ॲरो दिसतात. एक ॲरोची डायरेक्शन वर आहे, दुसऱ्या ॲरोची डायरेक्शन खाली आहे. म्हणजे ते दोन्ही ॲरो सायमल्टेनियसली चालू राहतात का नाही? म्हणजे सायमल्टेनियसली आपला डेटा अपलोड पण होतोय आणि डेटा डाउनलोड पण होतोय. कळतंय? तर इंटरनेट पण काय आहे? फुल डुप्लेक्स, ज्याच्यामध्ये मी डेटा सायमल्टेनियसली सेंड पण करू शकतो आणि डेटाला मी सायमल्टेनियसली रिसीव्ह पण करू शकतो. क्लिअर? समजतंय काय म्हणलं ते? राईट. सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ कम्युनिकेशन बेस्ड ऑन डायरेक्शन ऑफ कम्युनिकेशन. किती टाइप पडले? सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स आणि फुल डुप्लेक्स. ओके. आता वन बाय वन पाहूयात की काय काय आहे ते. तुम्हाला आन्सर काय लिहायचंय? इथं याच्यावर जेवढं दिसलं तेवढं आन्सर लिहायचं. मोड्स ऑफ कम्युनिकेशन विचारलं की अगोदर हे एवढं लिहायचं. ठीक आहे. इथं बघा 1 2 3 असं पण लिहू शकता, ही पण डायग्राम काढू शकता किंवा ही पण डायग्राम काढू शकता. व्हॉट एव्हर तुम्हाला जे ठीक वाटेल ते. ओके. आता पुढे बघा, हे आहे काय आता आपलं सिम्प्लेक्स. आता कोणतीही डायग्राम ड्रॉ करू शकता. मी तर म्हणतो 4-6 मार्काला क्वेश्चन आला तर टाइम असतो आपल्याकडे, दोन्ही डायग्राम ड्रॉ करून टाकायचे. काय दिसतंय इथं? एक कोण आहे? हा तुमचा सीपीयू आहे. राईट. तर ही कोण आहे? कीबोर्ड. कीबोर्ड पासून डेटा कोणाकडे जातो? सीपीयू पासून डेटा येत नाही. कीबोर्डकडे डेटा येतो का? नाही. सिमिलरली डायरेक्शन ऑफ डेटा कुठून कुठे गेला? राईट. म्हणजे हे कम्युनिकेशन कसं आहे? फक्त वन वे, एकाच डायरेक्शन मध्ये कम्युनिकेशन होते. राईट. इथं ही डायग्राम काय दाखवते? हा कोण आहे? हा कोण आहे? इथं मे बी एकापेक्षा जास्त पण रिसिव्हर असू शकतात. बरोबर आहे ना? आता मला सांगा, आपल्या घरी ते नागिनचं नाटक आपण एकटेच बघतोय का? कलर्सवर किती जण बघत आहेत? ब्रॉडकास्ट होते ना ते, सगळ्यांना सांगितलं जातं ना, सगळ्यांकडे जातं ना. जसं आपल्या आईला वाटलं तिला ओरडून सांगाव पडतीस थांब, तसं दुसऱ्या पण आईला वाटलंच असेल ना. कळतंय? म्हणजे ट्रान्समीटर किती आहेत? एकच. बट रिसिव्हर मल्टिपल n नंबर ऑफ रिसिव्हर तिथे असू शकतात. बरोबर आहे. राईट. तर इथं सेंडर आणि इथं रिसिव्हर, आणि सगळ्यात महत्वाचं इथं लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं इथं? राईट. म्हणजे डायरेक्शन ऑफ डेटा काय आहे? ओनली फ्रॉम सेंडर टू रिसिव्हर, म्हणजे ट्रान्समीटर टू रिसिव्हर. क्लिअर? राईट. तुम्ही हे अशा प्रकारे पण एक डायग्राम ड्रॉ करू शकता. हे मोबाईलचा टावर. ठीक आहे. इथून काय होत आहेत? असे हे वायरलेस कम्युनिकेशन राहतं ना, हे अशा प्रकारे दाखवतं. तर आपण इथं असं दाखवू शकतो. हे आपले काय आहेत? सगळे डबे डबे. म्हणजे हा अँटेना म्हणजे कोण झाला? TX म्हणजे ट्रान्समीटर, आणि हे कोण आहेत? सगळे आपले रिसिव्हर आहेत. याला RX म्हणतात. रिसिव्हरला काय म्हणायचं? RX. RX1, RX2, RX3, RXN. n नंबर ऑफ काय असू शकतात आपल्याकडे? रिसिव्हर असू शकतात. कळतंय? बघा आता काय दिली थेरी. इन सिम्प्लेक्स सिस्टम देर इज ओनली वन अँड मेनी रिसिव्हर्स आर प्रेझेंट. आता तुम्हाला कोणत्या डायग्राम मध्ये मेनी रिसिव्हर दिसले? पहिल्या पण डायग्राम मध्ये नाही, दुसऱ्या पण डायग्राम मध्ये नाही. मग आपण ही स्टेटमेंट जर लिहित असेल तर आपल्याला ते तिथं दाखवता आलं पाहिजे. म्हणून तुम्हाला मी इथं पण मेनी रिसिव्हर दाखवले आणि इथे पण मेनी रिसिव्हर दाखवले. ओके. पुढं, हिअर कम्युनिकेशन टेक प्लेस ओनली इन वन डायरेक्शन, सो सिम्प्लेक्स इज
युनिडायरेक्शनल सिस्टम. सिम्प्लेक्स काय आहे? युनिडायरेक्शनल सिस्टम आहे. फॉर एक्झाम्पल कम्युनिकेशन बिटवीन, राईट, कम्युनिकेशन बिटवीन. त्यानंतर अदर एक्झाम्पल्स काय? ते सगळे इलेक्ट्रॉनिकचे एक्झाम्पल्स आहेत, टीव्ही ब्रॉडकास्टिंग आणि रेडिओ ब्रॉडकास्टिंग. कोणाला काही डाऊट याच्यामध्ये सिम्प्लेक्स मध्ये? चला 2 मार्क फिक्स झाले तुमचे. चलो नेक्स्ट, आता थर्ड कोणता आहे? हाफ डुप्लेक्स. हाफ डुप्लेक्स मध्ये मी काय म्हणलं होतं तुम्हाला? मी ट्रान्समीटर असू शकतो और आय कॅन नॉट बी ट्रान्समीटर अँड रिसिव्हर. ट्रान्समीटर अँड रिसिव्हर म्हणले की काय? फुल डुप्लेक्स. कळते ना? अँड म्हणजे ट्रान्समीटर आणि रिसिव्हर, म्हणजे मी एकाच वेळेस ट्रान्समिट पण करू शकतो, रिसिव्ह पण करू शकतो. पण हाफ डुप्लेक्स मध्ये काय राहणार? मी ट्रान्समीटर और रिसिव्हर राहणार. म्हणजे मी ट्रान्समिट करत असेल तर रिसिव्ह करू शकत नाही, रिसिव्ह करत असेल तर ट्रान्समिट करू शकत नाही. बघा इकडं काय दिलं? वर्क स्टेशन 1. वर्क स्टेशन 1 म्हणजे काही नसते, डायरेक्ट आपण आपला कम्प्युटर समजायचा. ओके, ज्याच्यावरती जाऊन आपण बसून काम करतो का नाही, जिथं वर्क करताय, ज्या स्टेशनवर म्हणजे लोकेशनवर बसून वर्क करताय त्याला वर्क स्टेशन म्हणतात. म्हणजे आता तुम्हाला आयटी मध्ये जॉब लागल्यानंतर तुमचा एक डेस्क असतो की नाही, ते डेस्क म्हणजे तुमचा काय झाला? राईट. पहा, तर इथं डायरेक्शन ऑफ कम्युनिकेशन बघा. टाइम 1, पहिल्या वेळेस डायरेक्शन काय आहे? वर्क स्टेशन 1 पासून कुठे जात आहे? 2 कडे. आणि दुसऱ्या वेळेस काय होत आहे? 2 कडून 1 कडे येत आहे. म्हणजे जर वर्क स्टेशन 1 सेंड करत असेल तर रिसिव्ह करू शकत नाही, आणि रिसिव्ह करत असेल तर सेंड करू शकत नाही. बाय डायरेक्शनल आहे का नाही? आहे, बट नॉट राईट. त्यानंतर नेक्स्ट, आता इथं अजून एक डायग्राम दाखवली. काय दाखवलं? ऍट टाइम T1 डायरेक्शन ऑफ डेटा आणि ऍट टाइम T2 डायरेक्शन ऑफ डेटा. म्हणजे ए पहिल्यांदा डेटा कोणाला देईल, मग बी डेटा कोणाला देईल? सायमल्टेनियसली दोघंही एकमेकांना डेटा सेंड आणि रिसिव्ह करू शकत नाहीत. याचे एक्झाम्पल्स काय आहेत बघा? मिलिटरी टेलिफोन आणि वॉकी टॉकी. काय म्हणलंय? इट इज बाय डायरेक्शनल बट नॉट. ठीक आहे, हे इथं लिहायचे. हाफ डुप्लेक्स आहे ना, इथं ब्रॅकेट मध्ये लिहायचं बाय डायरेक्शनल. हा, एवढं वाचलं की आमच्यासारखा जो पेपर चेक करणारा असतो तो खुश होऊन जातो एकदम. राईट. आता इथंच तुम्ही मेन जे आहे ते इथं सांगून टाकलं ना तुम्ही, म्हणजे ऑब्वियस आहे की तुम्ही आता याच्या खाली जे लिहिणार आहे ते तुम्ही चूक लिहू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डायग्राम वरून तर समजूनच जातं तुम्ही बरोबर काढले का चूक काढले. आणि हे एवढा सोपा पॉइंट आहे, याच्यात चुकण्यासारखं काही नाही. ठीक आहे, पुढं. हिअर एव्हरी कम्प्युटर ऑर स्टेशन कॅन ट्रान्समिट अँड रिसिव्ह द डेटा बट नॉट राईट. कळतंय? सायमल्टेनियसली हे काम करू शकतो का तो? नाही. विच मीन्स दॅट इफ वन डिव्हाइस इज देन अदर डिव्हाइस इज. एक जण ट्रान्समिट करत असेल तर दुसरा काय करणार? राईट. अँड व्हाइस वर्सा. म्हणजे दुसरा ट्रान्समिट करत असेल तर पहिला काय करणार? रिसिव्ह. क्लिअर? राईट. बरोबर ना? काही डाऊट इथपर्यंत? किती मार्क पडले आता? 4 झाले. बरोबर आहे. आता हे 2 झाले की किती झाले? 6 झाले. बरोबर, म्हणजे 6 मार्क पडले. अजून आता 64 मार्क घ्यायचे समजा आता. ठीक आहे, हो ना? मग 70 पडतील ना. पुढे फुल डुप्लेक्स. राईट. फुल डुप्लेक्सला काय लिहू ब्रॅकेट मध्ये? बाय डायरेक्शनल अँड सायमल्टेनियस. राईट. सायमल्टेनियस म्हणजे इथं ऑरच्या ठिकाणी इथं शब्द काय येणार? हे शब्द लिहू नका बरं ब्रॅकेटमध्ये. ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं तुम्हाला? हा, अशा प्रकारे लिहायचं. फक्त हाफ डुप्लेक्सला ऑर का म्हणतात आणि फुल डुप्लेक्सला अँड का म्हणतात हे लक्षात राहिलं पाहिजे. राहील ना लक्षात? का म्हणतात अँड? कारण तो ट्रान्समीटर अँड रिसिव्हर आहे. हाफ डुप्लेक्स मध्ये ऑर का म्हणतात? ट्रान्समीटर और रिसिव्हर. बघा इथं बघा काय दाखवले, काय फरक पडला? तेच वर्क स्टेशन आहे. काय चेंज झाले का इथं? नाही झाले. काय बदलले? फक्त जे 2 ऍरो होते त्या 2 ऍरोला एकमेकांवर चिटकून टाकलं. इथं काय लिहिलंय? डायरेक्शन ऑफ डेटा ऑल टाइम्स. कधीही डेटा सेंड रिसिव्ह करा, डेटा असाच जाणार. म्हणजे एकाच वेळेस डेटा सेंड पण होऊ शकतो आणि रिसिव्ह पण होऊ शकतो. म्हणून डेटाचा ऍरो कसा आहे? बाय डायरेक्शनल. इथं पण काय केलंय? हा, इथं यांनी 2 ऍरो दाखवलेत, पण इथं लिहिलंय काय? डायरेक्शन ऑफ डेटा ऑल द टाइम. म्हणजे नेहमी डेटा कसा जाणार तुमचा? बाय डायरेक्शनल फॉर्म मध्ये जात राहणार. इट इज अ फुल डुप्लेक्स सिस्टम. बरोबर आहे. इट इज कम्युनिकेशन सिस्टम अँड
सायमल्टेनियस कम्युनिकेशन. सायमल्टेनियस म्हणजे ऍट द सेम टाइम. ऍट द सेम टाइम. आता सध्या आपण काय सायमल्टेनियस काम करतोय? व्हॉट आय एम डुईंग सायमल्टेनियसली. इथं ऑफलाईन बॅच मध्ये पण मी टीच करतोय आणि रेकॉर्डेड बॅच साठी व्हिडिओला पण रेकॉर्ड करतोय. बरोबर आहे. म्हणजे दोन बॅचचं जे काम आहे ते मी एकाच वेळेस कंप्लीट करतो. क्लिअर. हे कोणतं वर्क झालं? सायमल्टेनियस. म्हणजे तुम्ही तुमची असाइनमेंट पण लिहिताय सोबत सोबत गाणे पण ऐकताय. तुम्ही सायमल्टेनियस काम करताय. एकाच वेळेस दोन काम करताना याला मल्टीटास्किंग म्हणायचं. ओके. पहा आता पुढे. हिअर एव्हरी कम्प्युटर ऑर स्टेशन इज ट्रान्समीटर अँड रिसिव्हर. काय आहे हो? अँड आहे. एकाच वेळेस सेंड पण करू शकतो आणि रिसिव्ह करू शकतो. सो अँड इट कॅन सेंड अँड रिसिव्ह द डेटा simultaneously. So the total channel capacity or bandwidth. What is bandwidth? Range of frequencies. म्हणजे आपला चॅनल किती वाईड आहे. राईट. बँडविड्थ कधी वाढते? जेव्हा काय वाढते? त्या स्पीडला एक शब्द सांगितला होता काल. थ्रूपुट. काय वाढते? थ्रूपुट. थ्रूपुट वाढवायचा असेल तर रोड मोठा करावा लागते म्हणजे बँडविड्थ मोठी करावी लागते. बरोबर आहे. दोघं सायमल्टेनियसली डेटा सेंड रिसिव्ह करतायत ना. सायमल्टेनियसली सेंड रिसिव्ह करतायत म्हणजे बँडविड्थ पण कशी पाहिजे? जास्त. कारण एकाच वेळेस आता डबल डेटा राहू शकतो. जो सेंड करतोय तो रिसिव्ह पण करतोय, जो रिसिव्ह करतोय तो सेंड पण करतोय. म्हणून बँडविड्थ कशी पाहिजे? जास्त. आणि जास्त बँडविड्थ असेल तर ती युटिलाइज पण होते आणि टोटल बँडविड्थ जी आहे ती दोघांमध्ये काय केली जाते? डिवाइड केली जाते. जसं तुमची जी इंटरनेटची स्पीड आहे समजा 10 MBPS स्पीड आहे. 10 MBPS म्हणजे अपलोडिंग साठी 5 MBPS आणि डाउनलोडिंग साठी 5 MBPS असं राहतं. कळालं? म्हणजे डेटा तुम्ही जे अपलोड करताय म्हणजे एक 100 MB चा व्हिडिओ आहे तुम्ही व्हॉट्सअपवर कोणाला तरी पाठवताय तर त्याला एरो असा येते. तुम्ही व्हॉट्सअप मध्ये सेंड केली की एरो असा येते ना, असं वरी राहते. आणि दुसऱ्याने कोणी सेंड केले तर एरो असा असते. एरो वर म्हणजे काय सांगते? सेंडिंग. डेटा तुमचा अपलोड होत आहे. एरो खालच्या साईडला म्हणजे काय सांगते? रिसिव्ह. म्हणजे डेटा काय करा? डाउनलोड करा. डाउनलोड झाले की कुठे येते? तुमच्या डिव्हाइस मध्ये. अपलोड झाले की कुठे गेला? तुमच्या डिव्हाइस मधून बाहेर गेला. कळालं? चलो पुढे. याचे एक्झाम्पल काय आहेत? मोबाईल कम्युनिकेशन, सॅटेलाइट कम्युनिकेशन आणि इंटरनेट. राईट. सो अशा प्रकारे हा तुमचा जो मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट होता कोणता? मोड्स ऑफ कम्युनिकेशन आपला कंप्लीट झालेला आहे. क्लिअर? काही डाऊट्स नाही? काही डाऊट असेल तर डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.